नमस्कार मंडळी, आज आमच्या लातूरच्या स्टाईलने चिवडा रेसिपी बनवत आहे। चिवडा बनवण्यासाठी मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। पहिले त्यावरचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत छान। चुरमुरे पण मी साफ करून घेतलेले आहेत। 1 किलो चुरमुरे घेतलेले आहेत मी, त्यासाठी पाव किलो शेंगदाणे आणि डाळवं पण पाव किलो आहे। तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। आता डाळ पण छान तळून घेतलेलं आहे मी। आता त्याच तेलात मी मक्याचे पोहे तळलेले आहेत, ते पण चिवड्यात टाकण्यासाठी। आणि आता कढीपत्ता तळायला टाकलेला आहे मी। कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे। कढीपत्ता ही फ्राय होते। आता कढीपत्ता बाजूला ताटात काढून घेणार आहे, चुरमुऱ्यामध्ये नाही टाकायचा लगेच। काय होतं, चुरमुऱ्यामध्ये कढीपत्ता लगेच टाकला की आपण जो मसाला टाकतो फोडणी, ती सर्व कढीपत्त्याला लागतो मसाला आणि चिवड्याला मग म्हणावे तशी टेस्ट येत नाही, सगळं कढीपत्त्यामध्येच जाऊन बसतं। त्यामुळे आपण कढीपत्ता शेवटी टाकणार आहोत। आता तेल कमी होतं म्हणून मी थोडंसं वाढवून घेतले। त्यात मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यात हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि चिवडा मसाला। तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता। आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी 1च चमचा टाकलेला आहे आणि चिवडा मसाला 2 ते 2.5 चमचे टाकलेला आहे मी। आता हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून फ्राय होऊ द्यायचा 1 मिनिट आणि मग नंतर चुरमुऱ्यावर मसाला थोडा थोडा टाकायचा आहे आणि थोडं थोडं मिक्स करायचं आहे, म्हणजे कसं मसाला चुरमुऱ्याला छान लागेल। चला तर मी थोडा थोडा मसाला मिक्स करून घेते चुरमुऱ्याला लावून। तुम्ही पण याच पद्धतीने करा। जर आपण एकदाच मसाला टाकला ना सर्व, तर काय होतं, एकाच ठिकाणी मसाला बसतो, सगळीकडे मसाला लागत नाही। त्यामुळे चिवड्याला म्हणावं तसा कलर पण येत नाही आणि टेस्ट पण येत नाही। तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा। आता मी शेवटी मिक्स करून झाले सर्व, कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ताही छान कुरकुरीत झाला आहे, त्यामुळे तो बारीक होतो आहे हाताने। आणि बारीक करण्याचं कारण म्हणजे मुलं काय करतात, मुलंच म्हणून नाही मोठे पण कढीपत्ता बाजूला काढतात। मग असा कढीपत्ता बारीक करून टाकला ना, अजिबात बाहेर काढत नाही कोणी कढीपत्ता, खातात। मग असं कढीपत्ता टाकला तर मुलांच्या पण पोटात जाईल आणि कढीपत्ता खाल्लेलं चांगलंच असतं। तर बघा, चिवडा बनवून तयार झालेला आहे आणि त्यात मी शेवटी फरसाण टाकलेलं आहे थोडंसं, म्हणजे पाव किलो फरसाण टाकलेलं आहे आणि हा चिवडा तयार झालेला आहे। तर चिवडा कसा झाला आहे ते नक्की सांगा। मी शंकरपाळे पण तुम्हाला बनवलेले दाखवले आहेत आणि करंज्या पण बनवलेल्या आहेत। मी बनवलेला फराळ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा सपोर्ट असू द्या असाच, म्हणजे मला पण नवीन व्हिडिओ टाकायला अजून उत्साह येईल। धन्यवाद।